सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा लव्ह स्टोरीचे 23 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अभय दीक्षा आज एका पार्टीत जाणार होते. अभयच्या मित्राची ॲनिव्हर्सरी पार्टी होती. अभयने तिच्यासाठी एक सुंदर स्काय ब्ल्यू रंगाचा वन पीस ड्रेस आणला होता. तो तिला म्हणाला, आज खूप सुंदर तयार हो, सगळे तुला बघत राहतील अशी. ती हसून म्हणाली, सगळे नको, मला फक्त तूच बघितलं पाहिजे. आता दीक्षा तयार होत होती. अभय हॉलमध्ये उभा राहून हाक मारत होता, दीक्षा आवर ना लवकर, किती वेळ, खूप उशीर झाला आहे, वी आर लेट. अभय 5 मिनटं फक्त. दीक्षा गेली अर्धा तास मी हेच ऐकतोय. यार या लेडीज किती वेळ लावतात तयार व्हायला, गॉड नोज, तो वैतागत म्हणाला. आले रे अभय, थांब, तूच म्हणालास ना छान तयार हो, मग जरा वेट कर ना डार्लिंग. आणि तिच्या तोंडातून हे जेसी सारखे डार्लिंग हा शब्द ऐकून अभयला गोड हसू आलं. त्याची सोज्वळ बायको असंही बोलू शकते याचं त्याला थोडं नवलच वाटलं. आणि तो हसत होता. आणि ती मंद पावले टाकत खाली आली. तो भान हरवून तिच्याकडेच बघत बसला. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून एक एक पायरी उतरत होती. आणि ती जशी जशी जवळ येईल तसतशी त्याच्या काळजाची धडधड वाढत होती. तो त्याच्याही नकळत पुढे गेला आणि तिचा हात हातात घेण्यासाठी हात पुढे केला. दीक्षाने हसूनच त्याच्या हातात हात दिला. अभयने तिला जवळ घेतली. ती त्या वन पीस ड्रेसमध्ये अगदी परीसारखी सुंदर दिसत होती. नकळतपणे अभयने जेसी आणि दीक्षाची तुलना केली आणि त्याला समजलं की अत्यंत कमी मेकअपमध्ये सुद्धा त्याची दीक्षा तिच्यापेक्षा सरस दिसत होती. तिच्या उघड्या मानेवर त्याने अलगद त्याचे ओठ टेकवले. त्याच्या ओठांच्या थंड स्पर्शाने ती शहारली आणि गालात गोड हसली. त्याने तिच्या भोवती त्याच्या हाताची मिठी घातली आणि तो तिच्या कानात म्हणाला, दीक्षा, पार्टी कॅन्सल करूया का? ती आश्चर्याने म्हणाली, का रे? अरे आता तर किती ओरडत होता की उशीर झाला आहे, चल लवकर. मग आता काय झालं? अगं किती सुंदर दिसतेस तू, अगदी परीसारखी. मला तर स्वर्ग खाली उतरला आहे की मी स्वर्गात आहे तेच समजत नाही. दीक्षा, मला एक चिमटा काढ ना, मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की तू इतकी सुंदर दिसतेस. ती नुसती गालात हसली. तो म्हणाला, आणि मगाशी काय म्हणालीस ग? कुठे काय, काहीच नाही. मला माहीत आहे, तू मुद्दाम विसरण्याचं नाटक करतेस. ती म्हणाली, अभय आता नाही का उशीर होत, चल ना. ती विषय टाळत होती. दीक्षा, मी पार्टी कॅन्सल करेन, पण तू म्हण ना पुन्हा एकदा, प्लीज बेबी. आणि ती लाजत म्हणाली, ओके म्हणते अभय डार्लिंग. ती अशी गोड आवाजात म्हणाली आणि त्यानं हृदयावर हात ठेवून नाटक करून सोफ्यावर पडला. आणि ती खूप घाबरली. अभय काय झालं, उठ ना अभय. पण तो हलेना आणि ती रडकुंडीला आली. अभय, ती त्याच्यासाठी पाणी आणायला धावली आणि तो अचानक खूप हसायला लागला आणि तिला फार मोठा धक्का बसला. तिला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. ती त्याला फटके मारत म्हणाली, दुष्ट कुठला, असं करतात का? जीव गेला असताना माझा, किती घाबरले होते मी. अभय म्हणाला, दीक्षा, माझ्या आधी तुझा जीव जाणार नाही, आधी मी. तो असं बोलणार इतक्यात तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. अभय नको ना असं बोलू, मला भीती वाटते रे. आणि अशी मस्करी करतात का? त्याने तिचा हात बाजूला केला आणि म्हणाला, दीक्षा, आणि तू किती मस्करी करतेस माझी? दीक्षा, अगं खरंच खूप छान दिसतेस तू, माझी नजर हटत नाही बघ तुझ्यावरून. मग पार्टी तर सगळे तुझ्याकडेच बघत बसतील, म्हणून म्हणतो पार्टी राहू दे. ती म्हणाली, तुझी मर्जी. आणि इतक्या त्याच्या मित्राचा फोन आला. अभय, अरे कधी येणार, आम्ही वाट बघतोय तुझी. आणि अभय म्हणाला, चल आता जावंच लागेल आपल्याला. पण अभय, मला खूप भीती वाटते रे. का गं? अरे मी पहिल्यांदा अशी पार्टीत जाते, मला जमेल ना? म्हणजे सगळे किती पॉश असतील, सगळ्या मुली शॉर्ट कपडे घालून येत असतील आणि मी ही अशी. आणि अभय तिला मिठी मारत म्हणाला, अगं तू खूप सुंदर दिसतेस, अगदी परीसारखी. मला तर तुला सोडूच वाटत नाही. आणि डोंट टेक टेन्शन बेबी, मी तुझ्यासोबत असणार आहे. बरं चल लवकर, असं म्हणून त्यानं तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. ती त्याच्या शेजारी बसली. अभय ड्रायव्हर सीटवर बसला आणि दोघेही पार्टीत पोहोचले. अभय खाली उतरला. ती तशीच बसली. तिला तर धडकीच भरली होती बाहेरूनच त्या पार्टीची शान पाहून. तो तिच्या बाजूला आला आणि त्याने तिला हात दिला. ती हसूनच त्याच्या हातात हात दिला. तिने दोघेही आत आले आणि त्यांना पाहून सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल, सो प्रिटी, लुकिंग गॉर्जियस, असं म्हणून तिच्याकडे पाहत होते. आणि दिशा गांगरून गेली. अभय, युअर वाईफ इज सो ब्युटिफुल. आणि अभय थँक्यू म्हणला. दीक्षा फक्त हसत होती आणि मान झोपून फक्त त्यांचं कौतुक स्वीकारत होती.
मग त्यांनी फुलांचा बुके देऊन त्याच्या मित्राला आणि त्याच्या वाईफला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या. दोघेही एका टेबलवर बसले होते. अभयने ड्रिंक करायला सुरुवात केली आणि ती त्याला हळूच म्हणाली, अभय नको ना घेऊ ड्रिंक. आणि तो हसून म्हणाला, ओके डार्लिंग, तू म्हणत असशील तर नाही घेणार. आणि थोड्या वेळात तिथं उंच टाचेचे सँडल घालून, अत्यंत कमी कपडे घालून, खूप सारा मेकअप तोंडावर थापलेली आणि लाल बडक ओठ केलेली जेसी आली. आणि सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. ती सगळ्यांना फ्लाइंग किस देत होती आणि तिला पाहून दीक्षा खूप अस्वस्थ झाली. जेसी तर असं वागत होती जसं काही तिला कसलाच फरक पडत नव्हता. किती धीट आणि निर्लज्ज होती जेसी. तिच्यासारख्या मुली म्हणजे फक्त अभय म्हणतो तसं कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलतात आणि त्यांना त्यात काही विशेष वाटत नाही. दीक्षाने तोंड फिरवलं आणि अभयने पाहिलं तर जेसी होती. आज नवीनच एका बॉयफ्रेंडसोबत आली होती. अभय तिला पाहतो हे पाहून दीक्षा म्हणाली, अभय तिकडे काय बघतोस? अभय म्हणाला, का गं, नुसतं बघितलं तर काय फरक पडतोय? मी काही जाणार नाही तिच्याकडे. ती म्हणाली, अभय गप्प बस, तू आता असा विचारही करू नकोस, नाहीतर मी तुझा जीव घेईन, कळलं? तसा तो खूप हसला आणि म्हणाला, घरी तर मला काय झालं असं वाटून किती रडायला लागली होतीस आणि आता अशी बोलतेस तू? तेव्हा तू तिच्याकडे बघत नव्हता, पण आता जर तिच्याकडे पाहिलं ना तर तुझ्या डोळ्यांची बुबळं काढून घे ना. आणि आता तर अभय खूप हसला. तो मुद्दाम तिला चिडवत होता. ती त्याच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे हे त्याला पाहायचं होतं. का आधीसारखी गप्प बसते? पण आता दीक्षा त्याची बायको होती, पूर्ण हक्काची. ती त्याला अजिबात ढील देणार नव्हती. मग सगळे डान्स करत होते. अभय म्हणाला, दीक्षा चल ना आपण हे डान्स करूया. ती म्हणाली, नको अभय, मला लाज वाटते. पण मला करायचा आहे ना गं डान्स. बघ सगळे कसे किती छान डान्स करत आहेत आणि तूही अशी, चल ना गं. अभय तिला खूप आग्रह करत होता. त्याला अशा पार्ट्या आणि डान्स करणं खूप आवडत असायचं, पण तिला अशी सवय नव्हती. आणि निर्लज्ज जेसी हे सगळं बघत होती. दीक्षाकडे बघून रागाने लालबुंद झाली होती. दीक्षाने तिच्या वाजवलेल्या सणसणीत 5 कानाखाली तिला आठवत होत्या आणि ती मनात म्हणाली, किती ओल्ड फॅशन आहे ही मूर्ख मुलगी. अभयला तर अजिबात शोभून दिसत नाही. त्याची किती इच्छा दिसते डान्स करायची आणि ही मात्र काकूबाई सारखी बसली आहे. जेसीची मादक नजर अभयच्या पूर्ण शरीरावरून फिरत होती. तो आज खूप हँडसम स्मार्ट दिसत होता. जेसी पुन्हा त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होती आणि तिला पूर्ण खात्री होती की दीक्षा जर त्याच्यापासून बाजूला गेली तर ती पुन्हा एकदा अभयला मिळवू शकत आहे. तिला अभय खूप आवडायचा, म्हणून ती सर्वात जास्त 2 वर्ष त्याच्यासोबत राहिली होती. तो खूप हॉट होता आणि ती त्याच्यावर तिचे काळे मादक डोळे रोखत होती. अभय अजूनही दीक्षाला डान्स करण्यासाठी मनवत होता. तो तिला म्हणाला, ते बघ ना. तिनं पाहिलं तर सगळे डान्स करत किस करत होते आणि ती लाजायला लागली. अभय गप्प बस, मी असलं काही करणार नाही, कळलं? अगं तू का लाजतेस की, सगळेच तर करत आहेत, कोणी काही म्हणणार नाही. ती म्हणाली, नाही आपण हे घरी गेल्यावर करू. ती ऐकत नव्हती म्हणून तो रुसला आणि म्हणाला, बरं ठीक आहे, मग मी जातो आणि जेसी सोबत डान्स करतो. ती बघ माझ्याकडे कशी बघते रोखून, तिची नजर मला खुणावते. मग मी जाऊ ना तिच्याकडे, चालेल ना तुला? आणि दीक्षा वैतागून म्हणाली, जा. आणि अभय मुद्दाम तिच्याजवळून उठला आणि तिला खरंच वाटलं की तो जेसीकडे निघाला. आणि तसं दीक्षानं त्याची टाय पकडली आणि त्याला जवळ खेचून घेतलं आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. तसं अभयने शॉक होऊन त्याचे डोळे मोठे केले. त्याला तर हे अपेक्षितच नव्हतं की ती असं कसं करू शकते. आणि दीक्षा त्याच्यापासून दूर झाली आणि लाजून तोंड लपवू लागली. अभय तिच्याकडे पाहून गालात हसत होता आणि म्हणाला, दीक्षा हे काय होतं? आणि ती नुसती ओठ दाबून हसत होती. तो म्हणाला, इकडे बघ. पण ती लाजत होती. अगं किती लाजतेस, इट्स ओके जान, असं म्हणून त्याने तिच्या हाताला धरून किस केला आणि डान्स करायला सुरुवात केली. आता तीही डोळे मिटून त्याच्या मिठीत डान्स करत होती. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं आणि मंद मंद हसत होती. अगदी मेड फॉर इच अदर कपल दिसत होतं ते. आणि आता म्युझिक कधीच बंद झालं होतं तरी ते क्यूट नवरा बायको एकमेकांच्या मिठीत तसेच डान्स करत हरवून गेले होते आणि सगळे त्यांच्याकडे पाहून हसत होते. सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि दोघेही भानावर आले आणि ती लाजून तोंड झाकून पळाली. अभय तिच्यापासून लांब जाऊन त्याच्या मित्रांना जॉईन झाला. मग काय, त्यांच्या आग्रहाखातर त्यानं ड्रिंक करायला सुरुवात केली आणि नालायक जेसीनं हाच डाव साधायचा विचार केला. दीक्षा एकटी शांत बसली होती आणि अभय मित्रांसोबत ड्रिंक करत होता आणि जेसीने तिच्या एका मित्राला सांगून अभयच्या ड्रिंकमध्ये नशेची गोळी टाकली आणि अभयने नकळत तो ग्लास पिला. आता अभयला खूप नशा चढली. त्याचा तोल जाऊन तो पडणार इतक्या जेसीनं त्याला सावरलं.
दीक्षाचं तर तिकडे लक्षच नव्हतं आणि जेसी मनात म्हणाली, दीक्षा, अभय फक्त माझा आहे. आज मी त्याला पुन्हा एकदा माझा बनवून सोडणार आणि आम्हा दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहून तू अभयच्या आयुष्यातून चिडून कायमची निघून जाशील. आणि ती खूप विचित्र हास्य करत होती. दीक्षाचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं आणि जेसीनं अभयला रूममध्ये न्यायला सुरुवात केली. अभयला मात्र काहीच समजत नव्हतं. तो त्याच्या डोळ्यांची उघडझाप करत होता आणि त्याला आताही जेसीच्या जागी दीक्षाच दिसत होती. आणि तो म्हणाला, आय लव्ह यू दीक्षा. आता दीक्षा कशी वाचवेल अभयला जेसीच्या तावडीतून? तिचा अभयवर विश्वास बसेल का? आणि जेसी दीक्षा आणि अभयमध्ये गैरसमज निर्माण करण्यात यशस्वी होईल का? हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.